सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। निर्धार शिबिरास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, दत्ता गायकवाड यांचे आवाहन। येत्या बुधवारी 16 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक येथे निर्धार शिबिर होणार असून त्या अनुषंगाने दिंडोरी तालुका शिवसेनेची बैठक दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे। यावेळी बोलताना दत्ता गायकवाड यांनी सांगितले की बुधवारी होणाऱ्या निर्धार शिबिराचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आदींसह मान्यवर मार्गदर्शन करणार आहे। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे। या निर्धार शिबिरास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दत्ता गायकवाड यांनी केले। या प्रसंगी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। 16 तारखेला नाशिक जिल्ह्यामधील 15 विधानसभा मतदारसंघाचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यानिमित्त आज दिंडोरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये त्या शिबिरामध्ये जे काही फॉर्म आहे ते फॉर्म त्यांना या ठिकाणी आम्ही दिलेले, ते फॉर्म भरून त्यांनी त्या शिबिराला यायचं आहे। ते शिबिर अतिशय महत्त्वाचं शिबिर आहे। त्या शिबिरामध्ये आदरणीय आदित्य ठाकरे ही त्या शिबिराचं उद्घाटन करणार आहे आणि त्याचा समारोप त्या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे करणार आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या या शिबिराला नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभेच्या मतदारसंघातले पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावं याच्यासाठी आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।